आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जरांगेंचं शिष्टमंडळ संभाजीनगरला रवाना झालंय। विखे पाटलांची भेट हे शिष्टमंडळ घेणार आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। जरांगेंचं शिष्टमंडळ संभाजीनगरकडे रवाना झालंय। विखे पाटलांची भेट घेऊन ते शिष्टमंडळ विखे पाटलांशी चर्चा करणार आहे। आपल्याला माहिती आहे की 2 दिवस विखे पाटील हे संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत। कालही त्यांनी प्रसाद लाड यांच्यासोबत जरांगे पाटलांची भेट घेतली होती, त्यांची रद्दबदली केली होती, त्यांनी उपोषणाला बसू नये अशी विनंती केली होती। मात्र त्या विनंतीला न जुमानता जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसलेत। दरम्यान आज विखे पाटील पुन्हा एकदा सकाळी जरांगेंची समजूत काढण्यासाठी आले होते, मात्र जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत आणि आत्ताची जी माहिती येते त्यानुसार एक शिष्टमंडळ जरांगेंचं संभाजीनगरकडे रवाना झालंय। विखे पाटलांची ते भेट घेणार आहे। या घडीची मोठी अपडेट आपण बघतोय। जरांगे पाटलांचं एक शिष्टमंडळ संभाजीनगरकडे रवाना झालंय। विखे पाटलांची हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे। विखे पाटलांसोबत हे शिष्टमंडळ काय चर्चा करते ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान काही वेळापूर्वी जरांगे पाटलांशी अभ्यासकांनी चर्चा केली। सातारा गॅजेटच्या मागणीसंदर्भात जरांगे पाटलांसोबत ही चर्चा झाल्याचं समजतंय। हैदराबाद गॅजेट सोबत सातारा गॅजेटही लागू करा ही मागणी जरांगे पाटलांनी सप्टेंबर 2025च्या आंदोलनात केली होती। हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भातला निर्णय प्रलंबित होता आणि तीच मागणी आता जरांगे करतायत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। मोहसिन, शिष्टमंडळ संभाजीनगरकडे रवाना झालंय, विखे पाटलांची भेट घेणार आहेत, काय अपडेट्स आहेत? शिष्टमंडळात कोण कोण आहेत आणि काय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे? नक्कीच हे जे शिष्टमंडळ आहे म्हणजे जे अभ्यासक आहे मनोज जरांगे यांनी काल आवाहन केलं होतं की जे अभ्यासक असतील त्यांनी इथे पोहोचावं आणि त्या पद्धतीने हे अभ्यासक आले। त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली। यात चंद्रकांत भराड हे होते महत्त्वाचे। हे तेच अभ्यासक आहे ज्यांच्या सांगण्यावरून किंवा जेव्हा मुंबईला जरांगे यांनी हैदराबाद गॅजेटच्या भूमिकेनंतर उपोषण मागे घेतलं होतं तर अभ्यासकांना विचारलं होतं, त्यामध्ये भराड यांनी देखील भूमिका मांडली होती आणि हे हैदराबाद गॅजेट मान्य आहे असं सांगितलं होतं। त्यानंतर त्या सगळ्यांच्या अभ्यासकांच्या सांगण्यावरून जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। आता त्यापैकीच अनेक हे अभ्यासक आहे जे आता या ठिकाणी पोहोचले होते। आता हे सगळे जरांगे यांच्याशी चर्चा करून संभाजीनगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। संभाजीनगरच्या एका खाजगी हॉटेलमध्ये प्रसाद लाड आणि विखे पाटील थांबलेले आहे। तिथे या सगळ्यांची बैठक होणार आहे। जरांगे यांनी किंवा ज्या काही सकाळी भूमिका मांडल्या होत्या त्यातील काही त्रुटी आहे किंवा काही गोष्टी बदललेल्या आहेत त्याबाबत हे सगळे अभ्यासक त्यांच्याशी चर्चा करतील। त्या बैठकीत झालेला निर्णय हे सगळे अभ्यासक येऊन मनोज जरांगे यांना सांगतील आणि त्यानंतर या सगळ्या अभ्यासक आणि मनोज जरांगे यांच्यात काय एकमत होतं आणि सरकार आणि अभ्यासक यांच्यातली जी बाजू आहे ती एकमत झाली तर हे उपोषण सुटू शकतं। मात्र जी परिस्थिती दिसते या सगळ्या घडामोडीला रात्री उशिरापर्यंत या घडामोडी चालणार आहे, त्यामुळे हे उपोषण आज रात्री उशिरा सुटू शकतो किंवा उद्या हे उपोषण मागे घेतलं जाऊ शकतं। मात्र सरकार या सगळ्या अभ्यासकांच्या किंवा जरांगे यांच्या मागण्या कितपत मान्य करतात आणि यातल्या महत्वाची जी मागणी आहे जे तुम्ही आता बोलले सातारा गॅजेट ही मागणी पूर्ण होते का? कारण जरांगे यांची जी भूमिका आहे त्यानुसार ते सातारा गॅजेटसाठी बिलकुल वेळ द्यायला तयार नाही, त्याचा GR तात्काळ काढा अशी त्यांची मागणी आहे। दुसरीकडे या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकल बाबी खूप आहे, त्यामुळे हे काढणं शक्य नसल्याची सरकारची भूमिका आहे। त्यामुळे या बैठकीत काय होतं आणि त्यानंतर रात्री काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आज दिवसभर जरांगे हे भर उन्हात बसले होते। उद्या जर ही अशी परिस्थिती आली तर त्यांच्या जीवावर बितू शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे आज रात्रीतून बऱ्याच घडामोडी घडू शकतात आणि अनेक बैठका देखील होऊ शकतात। आज रात्रीतून बऱ्याच घडामोडी घडू शकतात आणि अनेक बैठका आज होऊ शकतात, कारण अतिशय महत्त्वाच्या अशा टप्प्यावर हे आंदोलन आले। पहिला दिवस जरी आंदोलनाचा असला तरी सुद्धा रखरखत्या उन्हात जरांगे पाटील आंदोलनाला बसलेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि विशेषतः मराठवाड्यात सध्या तापमानाचा पारा हा जवळपास 40च्या पुढे जातोय। आंतरवाली सराटीत पण सातत्यानं 38 ते 40 दरम्यानचं तापमान होतं आणि अशा वातावरणात आणखी एखादा दिवस जर जरांगेंनी उपोषण केलं तर परिस्थिती बिकट होऊ शकते याची कल्पना सरकारला आहे।